नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं संडेला जी मी फिरायला गेलेली ना त्याचं पूर्ण एक ब्लॉग्स मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे. त्याचं कारण बघा, मला तो स्पॉट खरंच खूप आवडला. मीही तिथे फर्स्ट टाईमच गेलेली आणि तिथे कुठले कुठले राईड्स आहेत, तिथं काय काय आहे, हे सगळं काही मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, त्यासाठी ना आम्ही सकाळी 10 वाजता आम्ही घरातून निघालेलो. तिथलं ना 2 टायमिंग आहेत. एक 10 ते 1 आणि 2 ते 5 असा टायमिंग आहे. तर बघा, जाता जाता आम्ही ना हे इथून असे बोलवून घेतलेले, कारण तिथं जे स्विमिंग पूल आहेत ना तिथे मुलांना कम्फर्टेबल असं पोहता यावं किंवा खेळता यावं म्हणून सेफ्टीसाठी. त्यानंतर बघा, आम्ही सरळ आलेलो आहो माणगावचा जो हायवेला आहे, मुंबई हायवेला हा जो एक पेट्रोल पंप आहे त्याच्या पाठीमागेच हा मानस वॉटर पार्क म्हणून आहे. तिथे ना लग्नाचे हॉल किंवा पार्टीसाठी बुकिंग वगैरे पण घेतलं जातं. खूप मोठं आहे आणि खूपच छान आहे. तिथे गेल्यानंतर बघा, आम्ही पहिले ना आमची गाडी वगैरे पार्क केली आणि तिकीट काउंटरसाठी तिकीट घ्यायला गेलो. तर इथे ना पर पर्सन 400 चार्जेस आहेत, म्हणजे एका माणसाचे 400 रुपये. तर त्याच्यामध्ये खाणं वगैरे काही नाही आहे. फक्त जो मध्ये राईड्स आहेत किंवा खेळायला जे काही आहे मुलांसाठी वगैरे ते, आणि लहान मुलांचे जे आहेत 3 ते 12 वर्षापर्यंत 300 रुपये असे चार्जेस आहेत. आणि 12 वर्षांच्या पुढच्या मुलांसाठी किंवा माणसांसाठी आहे ते 400 रुपये चार्जेस आहेत. 3 वर्षाच्या खालच्या मुलांना कुठलेही चार्जेस नाही आहेत. तर बघा, आम्ही तिकीट वगैरे घेतलं आणि आतमध्ये एंट्री मारलेली आहे. एंट्री मारताच बघू शकता तुम्ही, हे किती सुंदर आहे आणि सोने पे सुहागा म्हटल्यासारखं बघा. तिथे गेल्यानंतर आम्ही, पाऊस पण आलेला त्याच्यामुळं खूपच छान वाटत होतं. एवढं ऊन पण नाही लागलं मुलांना. तर आपण जेव्हा ना तिकीट घेतो ना तिथलं, तर तेव्हा आपल्याला ना एक लॉकर दिलं जातं. त्याचबरोबर आपल्या हातामध्ये ना एक जो बँड असतो तो बांधला जातो. ओके, आणि त्याच्यानंतरच आतमध्ये एंट्री दिली जाते. तर आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि बघू शकता तुम्ही, आम्ही आता चाललेलो आहोत स्विमिंग पूलकडे. तर हा जो आहे ना तो आहे लहान मुलांसाठी. याचं पाणी बघा आपल्या म्हणजे 1.5 फूट असेल, म्हणजे आपल्या गुडघ्याबरोबरच असेल इथलं पाणी. तर ह्याच्यामध्ये ना आधी हे मुलांसाठीच होतं आणि इथंच बघा मुलांनी भरपूर वेळ खेळलेले आहेत मुलं. तर ते बलून आणले होते ना, तर खूप यूज झाल्या ह्या बलूनचा, खूप सेफ्टी वाटत होतं. आणि तुम्ही जरी गेलात ना तरी पण इथे बलून घेऊन जा असे, ज्याच्यामुळं मुलं एकदम कम्फर्टेबली खेळू शकतात. बघू शकता तुम्ही, स्वीटू पण किती छान खेळते ते. पाणी पण छान आहे, क्लीन आहे आणि मुलं पण मस्त एन्जॉय करत होती. तर बघा, त्यानंतर माझी तर इच्छा नव्हती की मला असं वॉटर पार्कमध्ये वगैरे ना किंवा स्विमिंग पूलमध्ये जास्त असं पाण्यामध्ये उतरायला आवडत नाही. हां, बीचवर वगैरे मी पाण्यात जाते, पण पहिल्यांदाच मी सांगते तुम्हाला की पहिल्यांदाच मी असं म्हणजे ह्या जो वॉटर पार्क आहे ना तिथं मी पाण्यामध्ये आलेली आहे. म्हणजे आम्ही जरी गेलो ना कधी, तरी मी ना पाण्यामध्ये कधीच उतरत नाही त्या पाण्यामध्ये, कारण मला ना हे साठवलेल्या पाण्याची खूप घाण वाटते. तरी पण बघा, मी इथं पाण्यामध्ये उतरली कारण मला खरंच इथलं खूप आवडलं. तर तिथे ना खूप छान अशा स्लाईड वगैरे होत्या खेळण्यासाठी, लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी पण. आणि मला खरंच खूप छान वाटलं. आणि तिथे ना एक वरती मोठी अशी बादली होती, असं ड्रमसारखं खूप मोठं होतं, जे थोड्या थोड्या वेळाने ना ते भरलं ना तर ते पूर्ण पाणी खाली पडत होतं. आणि त्या पाण्याखाली बसून ना ते पाणी जेव्हा अंगावर पडायचं ना तेव्हा खरंच खूप छान वाटत होतं. ते बघा, आता मी ह्या पॉईंटला बघू शकता तुम्ही की कसं ते पाणी पडत होतं. खूप मोठं म्हणजे प्रेशरने पाणी पडत होतं, खूप छान वाटत होतं. तर आम्ही ना बराच वेळ, म्हणजे जास्त वेळ तर आम्ही हा जो लहान मुलांचा स्विमिंग आहे ना, तर तिथेच आम्ही जास्त वेळ खेळलेलो. तर बघा, तुम्ही बघितलं असेल आता ते पाणी कसं पडलं, ते खूप छान वाटत होतं पाणी. आणि सगळ्यात जास्त म्हणजे ना स्वीटूने खूप एन्जॉय केलं तिथे आणि विहानने पण. त्याच्यानंतर बघा, आम्ही तिकडून आलो आणि हा जो आहे तो, याला काय बोलतात, कॅक्टससारखं. तर त्याच्याखाली ना ह्याच्यामधून ना जो स्प्रिंकल पाणी पडत होतं पावसासारखं. तर आता खरं सांगते तर मला ना या सगळ्या राईड्सची मला काहीही नावं माहिती नाही आहेत, तर तुम्ही थोडं ना समजून घ्या. तर बघा, इथंही मुलं म्हणजे मी पण खरंच खूप एन्जॉय केला स्वीटूने आणि विहानने,
इथं जे पाणी पडत होतं ना तेव्हा मात्र पाऊस कमी झालेला आणि ह्या पाण्यामध्ये बघा स्वीटू पण हे पाणी ना खरंच जरा खराब वाटलं मला, कारण तिथं खरंच खूप वास येत होता थोडासा त्या पाण्याचा. तर बघा इथं आम्ही थोडा वेळ खेळलो, फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर बघा आम्ही गेलो जो मीडियम जो स्विमिंग पूल होता ना तिथे. तर तुम्ही बघू शकता इथे जे फोटो वगैरे काढले ना आम्ही त्याच्यामध्ये ना स्वीटूही डान्स करत होती आणि मीही, कारण तिथे ना खूप छान अशी गाणी लावलेली, लेटेस्ट अशी सॉन्ग लावलेली स्विमिंग बरोबर पाण्यात खेळण्याबरोबर ना गाण्याने पण खरंच खूप असं एक फिलिंग खूप वेगळी येत होती तिथं. तर बघा त्यानंतर आम्ही ना हा जो दिसतोय तुम्हाला हा जो पॉईंट आहे, हा जो पूल आहे स्विमिंगचा, तो ना याचं पाणी ना 3.5 ते 4 फूट असावं किंवा 3.5 फूट पाणी असेल याचं कदाचित, कारण ते माझ्या ना थोडंसं कमरेच्या वरती येत होतं पाणी. आणि इथे ना जरा विहानचे काही पाय वगैरे पोचत नव्हते इथे. तर ह्या स्लाईडमध्ये ना मी म्हणजे पहिल्यांदाच या स्लाईड सगळ्या मी खेळत होते. मलाही म्हणजे हे खरंच माझा पहिलाच अनुभव होता. खूप छान वाटत होतं. पाणी जरा खोल होतं त्याच्यामुळे ना स्वीटूना घाबरत होती ह्या पाण्यामध्ये. पण विहान मात्र खूप एन्जॉय करत होता, कारण त्याचं कारण म्हणजे ना हा जो बलून होता त्याच्यामध्ये ना त्यांना म्हणजे सेफ्टी होता, त्याच्यामध्ये त्याला खूप छान स्विमिंग करता येत होतं. त्याच्यानंतर बघा यांनी ना स्वीटूला एकदा घेऊन पाण्यामध्ये उडी मारली आणि त्याच्यानंतर ना म्हणजे स्लायडिंग केली आणि त्याच्यानंतर विहानला पण घेऊन स्लायडिंग केली. पण विहान मात्र ना नंतर खूप घाबरलेला इथे जेव्हा स्लायडिंग केली ना तेव्हा. बाकी पहिल्या स्विमिंगमध्ये जेव्हा तो स्वतः स्लायडिंगवरून खेळत होता तिथं तो घाबरत नव्हता, पण इथं घाबरत होता, कारण त्याचे पाय ना इथं पाण्याच्या खाली पोचत नव्हते म्हणजे खाली. आणि स्वीटू तर खूपच घाबरत होती, ती पप्पाला सोडतच नव्हती. त्याच्यानंतर मीही तिथल्या स्लाईडवरचे जे राईड आहेत ते सगळे घेतलेले मी. इथं खरंच खूप छान होतं. त्याच्यानंतर बघा आम्ही आलेलो आहोत, हा जो पूल आहे ना हा स्विमिंग पूल हा मोठ्या माणसांसाठी होता. म्हणजे हे कमीत कमी 5 फुटापेक्षा पण थोडं जास्तच असेल पाणी, किंवा 5 फूट असेल एवढा खोल हा स्विमिंग पूल होता, जो मोठ्या माणसांसाठी होता. तर बघा त्या पाण्यामध्ये ही विहानला आणि स्वीटूला आम्ही उतरवलेलं. तिथे बघा पाय अजिबातच खाली पोचत नव्हते आणि जेव्हा मीही ट्राय केलं उतरण्यासाठी पण मलाही तिथं जमलं नाही. स्वीटू थोडी घाबरत होती, पण विहान थोडा कम्फर्टेबल झालेला इथं थोड्या वेळासाठी. तिथे ना त्याला मी ना थोडंसं त्याला प्रोत्साहन देत होते की थोडं स्विमिंग कर आणि इथं रेस लावूया वगैरे असं म्हणून. तर विहानने ना बघा स्विमिंग करत करत ना तो म्हणजे बरंच काही त्याने व्यवस्थित स्विमिंग केलेली इथं. तशी आता बघा तो लहान आहे, त्याला स्विमिंग काही येत नाही, त्याच्या पप्पाला येते आणि त्याला लवकरच स्विमिंग पण शिकवणार आहोत आम्ही. स्वीटूही बघा पाण्यावर कशी तरंगत होती बलूनमध्ये. तर स्वीटू मात्र घाबरत होती आणि सगळ्यात मात्र आनंद घेतलेला आहे तो म्हणजे माझ्या मिस्टरांनी. तर त्यांनी ना पूर्ण म्हणजे इथं आम्ही कमीत कमी अर्धा ते पाऊण तास या पुलामध्ये घालवलेला. इथं त्यांनी मस्त जंप वगैरे मारून मस्त पाण्याखालून पण पोहण्याचा जो अनुभव आहे तो घेतलेला. आणि इथं बघू शकता तुम्ही विहानना बराच लांबपर्यंत ना तो स्वतःहून पोहत आलेला. त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला बोलली मलाही ह्या पाण्यामध्ये उतरायचं होतं, कारण त्या 2 जे स्विमिंग पूल होते ना त्यापेक्षा ना हे पाणी खरंच खूप जास्त क्लीन होतं. कारण इथं जास्त लहान मुलं नव्हती आणि त्याच्यामध्ये ना माझं ना उतरून बघितलं ना मी तर माझ्या कानाच्याही वरपर्यंत, म्हणजे मी पूर्ण जरी बुडली असती ना मध्ये तरीही ते पाणी माझ्या डोक्याच्या वर राहिलेलं असतं, एवढा तो खोल होता स्विमिंग पूल. तर असो बघा तिकडून आम्ही निघालो आणि तिथं येता येता जरा झोके वगैरे होते ते खेळले. आणि इथं आहेत ना ह्या मेन राईड्स आहेत. तर ह्या राईड्स घेण्यासाठी बघा मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघांनीच ह्या राईड्स घेतलेल्या आहेत. तर इथे ना आता ह्याची एवढी नावं माहिती नाहीत मला. तर ही आहे ती सायकल होती. तर सायकल मिस्टरांनी खेळली, त्यांना जमते, कारण तारेवरून सायकल चालवायची होती. सेफ्टी भरपूर आहे, सेफ्टीसाठी कुठलाही डाऊट नाही आहे, सेफ्टी भरपूर आहे. पण कसं असतं माहिती आहे का, एक आपले पण धाडस व्हायला पाहिजे की एवढ्या उंचावरून सायकलवर चालवणं किंवा अजून कुठलेही राईड्स करणं.
तर एवढी म्हणजे मी पण हिंमत केली, पण मला सायकलची काही हिंमत मी केली नाही. कारण मला परत बघा एक तर रस्सी आणि त्याच्यावर परत सायकलवर बसणं, तर मला स्कूटी वगैरे चालवण्याची हिंमत होत नाही. ते पण एवढं रस्सीवर सायकल, बापरे नाही. त्याच्यामुळं मी ते सायकल वगैरे काही चालवली नाही. तर माझ्या मिस्टरांनी मात्र तिन्ही गेम खेळलेले आहेत, तिन्ही राईड खेळलेले आहेत. तर त्यातली ना ही सेकंड राईड सायकल होती आणि त्याच्यानंतर ही राईड. तर बघा सायकल खेळताना त्यांना काही वाटलं नाही, पण जेव्हा ते हे राईड खेळत होते ना, ही जी सर्कलमध्ये असं चालवायचं होतं ना, तर ही राईड खेळताना मात्र ना त्यांना खूप दम लागलेला. आणि आणि त्याच्यानंतर बघा त्यांनी ही तीन राईड्स घेतल्या आणि त्याच्यानंतर मी जात होते. तर तुम्हाला मी समजावं म्हणून सांगते की हा खूप सेफ्टी बेल्ट होता. कोणीही चुकीचं काही कमेंट नका करू, कारण हा जो बेल्ट लावला होता तो खूप सेफ्टी होता आणि मला ही कसलीच भीती वाटली नाही, कारण खूप सेफ्टी होतं इथे. त्याच्यानंतर बघा मी ही राईड्स घेतली होती ना, तर खूप छान वाटलं बरं का. कारण मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगते की मी हे सर्व काही फर्स्ट टाईमच करत होती. खूप छान वाटत होतं. एवढी छान फिलिंग्स येत होत्या ना, की मला तर असं वाटतं ना की स्वतःसाठी जर काही जगायचं असेल, एन्जॉय करायचं असेल, बालपण आठवायचं असेल, तर हे असं ना खरंच ह्या राईड्स घेत चला. कारण खरंच खूप छान वाटतं. कारण मी बऱ्याच दिवसातून असं एवढं फ्री खेळत होती, फ्रीली असं काहीतरी एन्जॉय करत होती. खूप आपण मुलामध्ये राहतो, घर संसार ह्या सगळ्या गोष्टीतून हा ना आपण खूप लाजतो आणि हे सगळं करायला आपल्याला नको वाटतं. पण मला असं वाटतं थोडं तरी स्वतःकडे असं वेळ दिला पाहिजे, स्वतःसाठी खेळलं पाहिजे. तर लहान हे बघा आयुष्य काही परत येत नाही, पण आपले दिवस आहेत ना ते जगून घ्यायला पाहिजे असं वाटतं. तर बघा आम्ही इकडं राईड्स करत होतो आणि एक जण राईड खेळत असेल ना, तर इकडे एक जण मुलांसोबत थांबत होतं. कारण हा जो छोट्या मुलांचा स्विमिंग पूल होता ना, तिथेच बाजूला ह्या राईड्स चालू आहेत. तर आता ते राईड्स करत होते आणि बघा मी आणि मुलं इथं आम्ही जो छोट्या मुलांचा स्विमिंग पूल आहे तिथं मुलं खेळत होती, तर मी त्यांचं शूट करत होती. तर त्याच्यानंतर बघा त्यांनी डबल ह्या राईड्स घेतलेल्या माझ्या मिस्टरांनी. कारण बघा त्याचं कारण सांगते. 400 रुपये तिकीट आहे आणि 400 रुपयामध्ये तुम्ही कितीही वेळ ह्या राईड्स घेऊ शकता. एक नंतर तुम्ही ह्या राईड्स घेऊ शकत नाही. तर नंतर ना जेव्हा आम्ही राईड्स घेतलो, मी आणि माझ्या मिस्टरांनी, त्याच्यानंतर बघा विहान आणि स्वीटू ह्या पाण्यामधून ते बाहेर यायला अजिबात मागत नव्हती दोघंही. स्वीटू बघू शकता एंडिंगला जेव्हा सगळं आमचं खेळून झालेलं तेव्हा थोडा वेळ मुलांना वेळ दिलेला ना, तर तेव्हा बघा ती स्वतःहून ट्राय करत होती स्विमिंगचे हात वगैरे स्वतः फिरवायचा प्रयत्न करत होती आणि विहान मात्र लांबून येऊन जंप मारावा असं प्रयत्न करत होता. तर असो बघा इकडं मुलांनी परत 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 तेच गेम राईड्स खेळत होते आणि आम्ही मात्र शूट करत होती. त्याच्यानंतर बघा आम्ही ज्या राईड्स घेतल्या ना सायकलिंगच्या वगैरे, त्या सगळ्या आम्ही झाल्यानंतर ना आम्ही कपडे वगैरे म्हणजे बघा जेव्हा आपण राईड्स घ्यायला जातो ना तेव्हा आपले कपडे ओले नाही पाहिजे, सुकलेले पाहिजेत, हे मी सांगायला विसरली. तर आम्ही कपडे चेंज करूनच गेलेलो राईड घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आणि त्याच्यानंतर काही आम्ही पाण्यामध्ये गेलो नाही. तर विहान आणि स्वीटू एन्जॉय करत होते, आम्ही मात्र वरतून बघत होतो. कारण आता खूप थोडा वेळ राहिला होता, 12:30 पावणे 1 तर होऊनच गेलेलं आणि आता आम्हाला 1 वाजता सोडून निघायचं होतं बाहेर. त्यानंतर बघा विहान अजिबात ऐकतच नव्हता. एक वेळ दे मम्मा, एकच वेळ असं बोलत बोलत ना त्याने 1 वाजून गेलेला आम्हाला. आणि तुम्ही बघू शकता
पूर्ण स्विमिंग पूलमध्ये ते दोघंच होती. खूप खूप एन्जॉय केला मुलांनी. खरंच म्हणजे पैसे वसूलच आहे. सिटूला पकड बघू आता, पकड सिटूला. तर बघा दोघं पण अजिबातच बाहेर निघायला तयार नव्हते आणि स्वीटूच्या मागं तर हे लागलेले बघा, ती पण निघत नव्हती. इकडून ये आता. तुम्ही बघू शकता सगळं काही पूल खाली झालेला. तिथे आता कोणीही खेळत नव्हतं, फक्त ही दोघंच खेळत होती तिथे. आणि तो गार्ड ना शिट्टी वाजवत होता की बाहेर निघा म्हणून. बघा लास्ट का? हा ठीक आहे, जा. बस चला, चल बस आता निघ बाहेर. लास्ट बोलत बोलत विहानने 2-3 राऊंड परत मारलेले आहेत. पण काहीतरी करून काहीतरी दम वगैरे दिला त्यांना, ओरडून त्यांना कसं तरी का होईना स्विमिंग पूलमधून बाहेर काढलं आम्ही. मज्जा आली सिटू? फायनली दोघंही बाहेर आलेले आहेत. त्यानंतर बघा तिथं वॉशरूमची आणि शॉवरची वगैरे सोय केलेली आहे. तर तिथं आम्ही शॉवर वगैरे घेतला. मुलांनाही मी थोडं फ्रेश केलं, कपडे वगैरे चेंज केले आणि त्यानंतर बघा आम्ही निघालेलो आहोत घरी रिटर्न. तर बघा आजचा मी व्लॉग्स इथंच थांबवते. तुम्हाला आजचा व्लॉग्स कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा.